अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला महादेवाला श्रावण महिना इतका प्रिय का आहे आणि श्रावण महिना इतका पवित्र का मानला जातो आणि त्याचे महत्त्व काय याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हा श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे। श्रावण महिन्यात महादेवाची विशेष अशी पूजा केली जाते आणि श्रावण महिन्यात महादेवाला पाणी अर्पण करणे या विधीला विशेष महत्त्व आहे। तर बघा, श्रावण महिना महादेवाला इतका प्रिय का आहे आणि श्रावण महिना इतका पवित्र का मानला जातो आणि त्याचे महत्त्व काय जाणून घेऊया। तर बघा, श्रावण महिन्यातच अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन सुरू झाले। अमृत प्राप्त होण्याआधी समुद्रातून कामधेनू, शंख, लक्ष्मी यासारखी 14 रत्ने निघाली। त्याचबरोबर हलाहल ते अतिजहाल 20ही बाहेर निघाले। तेव्हा अमृतासाठी झगडणाऱ्या देवदानवांपैकी कोणीही ते 20 घेण्यासाठी समोर येईना। शेवटी ते प्रकरण महादेवाकडे गेले। या विषाच्या प्रभावामुळे सृष्टी नष्ट होऊ लागली। महादेवानी आपल्या लोककल्याणासाठी ते 20 सरळ पिऊन टाकले। ते 20 गिळून न घेता आपल्या कंठात ठेवले, म्हणजे गळ्यात ठेवले। त्यामुळे त्यांच्या कंठातील विषामुळे महादेवाच्या गळ्याचा दाह होऊ लागला। तेव्हा महादेवानी आपल्या गळ्यात सर्प धारण केला। सर्प विष पिऊ लागला आणि महादेवाचा दाह कमी झाला। तर हे हलाहल विष महादेवानी आपल्या कंठात ठेवले, म्हणून महादेवाचा कंठ हा निळा झाला। तेव्हापासून महादेवाला नीळकंठ या नावाने ओळखले जाते। आणि तसेच असेही म्हणतात की महादेवानी जेव्हा विषप्राशन केले तेव्हा त्यांचे शरीर तापू लागले आणि ही उष्णता कमी करण्यासाठी देवांनी त्यांना जल अर्पण केले। म्हणून तेव्हापासून श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। तेव्हापासून महादेवाला श्रावण महिना आणि पाणी अतिशय प्रिय आहे। आणि तसेच महादेव आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचा हा महिना आहे। बघा, देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि श्रावण महिन्यातच महादेवाने तिची हाक ऐकली आणि तिच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले आणि श्रावण महिन्यातील एका सोमवारी महादेवानी देवी पार्वतीशी विवाह केला। म्हणून हा महिना महादेव आणि पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे। म्हणून हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो। आणि तसेच श्रावण महिन्यात महादेवानी आपल्या सासरच्या घरी भेट दिली। बघा, धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवर अवतरले आणि आपल्या सासरच्या घरी भेट दिली। तिथे त्यांचे भव्य असे स्वागत केले आणि त्यांना पाणी अर्पण केले। आणि असे म्हटले जाते की दरवर्षी श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवर अवतरतात, म्हणून श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो। म्हणून श्रावण महिन्यात महादेवाची विशेष अशी पूजा उपासना केली जाते। श्रावण सोमवारी सर्वप्रथम उपवास धरतात। श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करतात आणि शिवलिंगाचा शुद्ध पाण्याने अभिषेक करतात। नंतर दूध पंचामृताने अभिषेक करतात। शिवलिंगाला भस्म लावतात। तसेच अखंड तांदूळ, धोत्र्याचं फूल, बेलपत्र या वस्तू अर्पण करतात आणि धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून विधिवत पूजा केली जाते आणि आरती करून संध्याकाळी उपवास सोडला जातो। तर अशा पद्धतीने भक्त महादेवाची पूजा करतात। यामुळे महादेव आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात। तर महादेवाला श्रावण महिना इतका प्रिय का आहे आणि
श्रावण महिना इतका पवित्र का मानला जातो, त्याचे महत्त्व काय, आपण याविषयी माहिती जाणून घेतली आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.